पहिला चेंडू पॅन्टला घासून गेला, त्यामुळे निर्धाव जाणाऱ्या चेंडू तेवढं सुंदर यष्टीरक्षकाचं काम बजावतोय. पहिला चेंडू निर्धाव स्वरूपाचा. यावेळी स्लोअर वनचा प्रयोग केला, चेंडूनी बॅटची कडा घेतली आणि पुन्हा एकदा यष्टीरक्षक जरा सुद्धा चूक करत नाहीये. कॅचेस विन मॅचेस असं म्हणतात. नक्कीच पहिला झटका लागतोय तो म्हणजे सारा 11 कल्याण या संघाला. विनोद यांना माघारी परतावं लागतंय. पूर्णच बंद केलं तर काय फायदा. फलंदाजाचं नाव पाठवायचं आहे. खेळाडू जो पाठवलाय त्याला सुद्धा माहिती नाही राखीव खेळाडूला, म्हणून म्हटलं. बारके यांचा पुढे मारण्याचा प्रयत्न, चेंडू ट्रॅव्हल होत आहे. दीपल शाह यांच्या हातात. एक धाव निश्चित स्वरूपात मिळते. चालू असलेल्या सामन्यात पहिल्यांदा स्ट्राईक मिळते, ती म्हणजे प्रवीण याला. प्रवीण नक्कीच एक मोठा पल्ला गाठून आलेत. बघूया आपल्या संघासाठी काय कामगिरी बजावत आहेत. बॉल चेक, डॉट बॉल जाणार, सॉरी डेड बॉल असणार आहे. यावेळी जलद गतीने टाकलेला चेंडू फलंदाजाला काहीसा कळालेला नाही. यष्टीरक्षक आपण पाहिलं, तीनही चेंडू अतिशय उत्कृष्टरित्या कलेक्ट केलेले आहेत. नक्कीच विकेट किपरचं इथे कौतुक करावं लागेल. बॉलरचा कॉन्फिडन्स आपल्या प्लेयरच्या परफॉर्मन्सने वाढतो, आपल्या फिल्डर्सच्या परफॉर्मन्सने वाढतो. अतिशय सुंदररित्या मारलेला प्रवीण यांच्या बॅटमधून येतोय. महालक्ष्मी ज्वेलर्स प्युअर अँड परफेक्ट चौकार. नक्कीच आपण बघतोय प्रवीण यांच्या बॅटमधून आलेला एक चांगला चौकार. यावेळी हलकाचा मागे ठेवला होता टप्पा, मात्र अंकुर सावंत यांच्याकडून चूक होते. चेंडू काहीसा हातात आलेला नाहीये आणि प्रवीण यांच्या बॅटमधून पुन्हा एकदा महालक्ष्मी ज्वेलर्स 24 कॅरेट प्युअर चौकार. आपण पाहतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 2 चौकार आणि एक धाव जाऊन पोहोचते 9 या धावसंख्येवर. एक गडी बाद 9.
नवीन गोलंदाज आपण बघतोय प्रथमेश. पॅडल स्वीप मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकाकडून चूक होते आणि ती चूक पूर्ण 4 धावांना भारी पडते. नक्कीच भावानेच घात केल्यासारखं झालंय. भावेशाने हा चौकार सोडला. यावेळी मात्र ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू पंच दंडित करतायत. वाईटच्या स्वरूपात एक धाव मिळते. षटक काहीच चांगलं चालू झालेलं नाहीये प्रथमेशला हवं तसं. यावेळी मात्र यष्टीरक्षकाकडून चूक झाली. डायरेक्ट हिट काहीसा कन्वर्ट करू शकलेले नाहीये. निर्धाव जातोय चेंडू. डॉट बॉल. अतिशय सुंदररित्या मारलेला फटका. डाऊन द लेग साइड फ्लिक केला. अबू यांच्या हातात थोडासा रेंजच्या बाहेर होता चेंडू. नक्कीच प्रथमेश यांचं षटक थोडंसं महागडं ठरतंय. आतापर्यंत 2 चौकार आलेले आहेत आणि एक चांगली स्टार्ट मिळाली आहे, ती म्हणजे सारा 11 कल्याण या संघाला. नक्कीच पहिल्या षटकात आपण एक गडी बाद केला. विनोद यांना माघारी परतावं लागलेलं, मात्र तेवढा चांगला कमबॅक आपण बघितलं प्रवीण आणि बारक्या याच्याकडून. संघाची धावसंख्या झाली 1 बाद 18. पॅडल स्वीप मारण्याचा प्रयत्न. निर्धाव जातो. सॉरी, व्हाईट बॉल. व्हाईट बॉल इट इज. खोलवा टप्प्याचा चेंडू अतिशय सुंदररित्या हेलिकॉप्टर शॉट आणि पूर्णपणे यशस्वी. बारक्या याच्या बॅटमधून आलेला महालक्ष्मी ज्वेलर्स प्युअर अँड परफेक्ट चौकार. आउटसाइड ऑफ स्टंपचा चेंडू होता. बारके यांच्याकडून मारण्याचा प्रयत्न झाला, मात्र मिस टाइम. 1 टू गो. निर्धाव जातोय चेंडू. डॉट बॉल आलाय. लास्ट बॉल ऑफ द सेकंड ओव्हर. षटक थोडस मागडं ठरलंय. आपण पाहिलं पहिल्या षटकात 9 धावा आल्या होत्या. अजूनपर्यंत संघाची धावसंख्या 23 या धावसंख्येवर आहे. बघूया शेवटच्या चेंडूवर काय होतंय. फुलटॉस चेंडू. स्वीपचा पूर्णपणे उपयोग केला. चेंडू थेट जाऊन समावलाय. तो म्हणजे अब्बू याच्या हातात. एक धाव निश्चित स्वरूपात मिळते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते, ती म्हणजे 24. 15 धावा आल्या या षटकात. दुसरं षटक थोडंसं महागडं ठरलंय. बघूया. 24. नवीन गोलंदाज आपण बघतोय मालाड विभागातील एक चांगला खेळाडू अंकुर सावंत.
यांना बॉलिंग मार्कवर आपण बघतोय. एक लेफ्ट हँडेड बॉलर चांगला आतमध्ये बाहेर दोन्ही रित्या चांगल्यापणे वळवतो अंकुर सावंत या खेळाडूला आपण बघतोय. मात्र समोर सुद्धा एक चांगला फलंदाज बारक्या एक चांगली खेळी केली आपण बघितलं त्यांनी मागील षटकात अतिशय सुंदर फलंदाजी केली होती. तिसरा षटक मार्गस्थ घेऊन येतो तो म्हणजे अंकुर. बघूया काय कामगिरी बजावतो अंकुर आपल्या संघासाठी. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. पहिला चेंडू अंकुर घेऊन येतोय. आणि पहिल्या चेंडूवर एक चांगला मासा जाळ्यात फसवलाय. बारक्या यांना माघारी परतावं लागतं. आमंत्रित केलं थोडंसं पुढे येण्यासाठी आणि चेंडू काहीसा मिस टाइम झाला. बारक्या यांना बॉक्स आउटच्या स्वरूपात माघारी परतावं लागतंय. दुसरा झटका लागतोय तो म्हणजे सारा 11 कल्याण या संघाला बॉल द्यायचा आहे. जुना बॉल द्यायचा सर. हा स्वप्नील. एक मिनट में देखू जरा. सारा 11 कल्याण या संघासाठी नवीन आलेला फलंदाज आपण बघतोय स्वप्नील. नक्कीच अंकुर यांनी सुद्धा आपल्या पहिल्याच चेंडूवर आपले इरादे स्पष्ट केले. पहिल्याच चेंडूवर बारक्या यांना माघारी परतवले. एक चांगला खेळाडू आपण बघतोय अंकुर सावंत यांच्या रूपात साई सिद्धी 11 अंधेरी या संघाकडून खेळताना. यावेळी जलद गतीने चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला गेला. लाईन भटकली मात्र तेवढंच सुंदर यष्टीरक्षकाचं काम आपण बघतोय. एक सुंदर कीपिंग. एक चांगलं यष्टीरक्षकाचं काम. तिसरा षटक आपण बघतोय मार्गस्थ आहे. लेग बाईच्या स्वरूपात एक धाव नक्कीच मिळते. या एका धावाने संघाची धावसंख्या जाऊन स्थिरावते ती म्हणजे 26. 2 गडी बाद 26. (26 for the loss of 2 wickets). एक सुंदर चोरटी धाव घेण्यात यश येत आहे ते म्हणजे सारा 11 कल्याण आणि सारा 11 कल्याणच्या दोन्ही फलंदाजाला. पुन्हा एकदा थोडीशी लाईन चुकते. अंकुर यांना लाईन अँड लेंथ काहीशी सापडत नाहीये.
विवेक सर, एक धाव ना, बॅट कट एक धाव. अतिशय सुंदररित्या मारलेला फटका. प्रवीण यांच्याकडून रनआउटचा चान्स निर्माण होत आहे, मात्र अंकुर यांच्याकडून काहीसा कलेक्ट झालेला नाहीये. एक धाव अतिशय सुंदररित्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट बाय बोथ द बॅट्समॅन वी कॅन सी. बॉलर्स चेक. पुन्हा एकदा जलद गतीने चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला. पंच दंडित करतायत. थोडासा लाईन लेंथ चुकले अंकुर याची. नो च्या स्वरूपात एक धाव मिळते. कमी बोललेलं बरं. यावेळी स्वप्नील यांचा स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक जराही चूक करत नाहीये. वाईड ला स्टंप आउट येतोय. बॉल काउंट होणार आहे, रन काउंट होणार आहे, विकेट काउंट होणार आहे. संघाची धावसंख्या झाली आहे 32, 3-2, 32. फोन करतो थांब. कॉमेडी माणूस पाठवला याला कधी पण. दुसऱ्या बाजूचे म्हणजे वेस्ट ईस्ट वेस्ट. अच्छा असं पण आहे. मिक्स करून खेळतात ना. मग ते जॉर्ज इलेवन कल्याणवाले तुमच्याकडे त्याच्याकडे फक्त रोगनच आहे ना कल्याणचा, की अजून पण आहे? कोण आहे? किरण आहे जास्तीत जास्त माझ्यामध्ये. किरण शिंदे एक आहे. बॅट्समनचं नाव सांगायचं आहे. विपुल. येस. भावेश. नक्कीच एक चौकार वाचवण्याचा असफल प्रयत्न झाला, पण भावेश पूर्णपणे कव्हर करतील अशी मी आशा करतो. सामना करतोय प्रवीण. खुला डब्याचा चेंडू तेवढा सुंदररित्या मारण्याचा प्रयत्न. गणेश पटेल काहीशी चूक करत नाहीयेत. एक धाव निश्चित स्वरूपात येते. हे पण जाऊ द्यायच्यातच. सचिन. सचिन. येस. राखीव खेळाडूला नाव आलेलं आहे. इतकी खरी रिएक्शन द्यायची नव्हती. आपण पाहतोय सचिन. सचिन यांचा स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न. चेंडू ट्रॅव्हल होतोय. गॅप होता हलकासा, मात्र फिल्डरने पूर्णपणे तो चेंडू आतमध्ये ठेवला. एक धाव निश्चित स्वरूपात येते आणि या एका धावाने संघाची धावसंख्या जाऊन स्थिरावते. ती म्हणजे 34 या धावसंख्येवर.
यावेळी प्रवीण यांचा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न मात्र बीट होत आहेत. यू मिस, आय हिट, बॅट्समन विल वॉक बॅक टू द पेव्हिलियन. बरं, रोशन राखीव खेळाडू बदला, पहिला संघ असेल राखीव खेळाडू बदलणारा. यावेळी भूषण ज्या स्पीडने आले त्या स्पीडने माघारी परतत आहेत, पण स्वप्नील सागर, येस सागर, सागर काटे आपण पाहतोय स्वतः कर्णधार आलेले आहेत. चला सामना चालू करून घ्यायचा आहे. आधीच आपल्याला खूप उशीर झाला आहे. 20 मिनिटं च्या आतमध्ये आपली इनिंग संपली पाहिजे. आपण पाहतोय सागर काटे स्ट्राईकवर, जलगतीने टाकलेला चेंडू आणि सागर यांनी अतिशय सुंदर रिव्हर्स स्वीप. 4 धावा येत आहेत आणि या 4 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन स्थिरावली, ती म्हणजे 38 या धावसंख्येवर 39 धावांचं लक्ष साई सिद्धी अंधेरी या संघासमोर असणार आहे. नक्कीच मेल्विन मेमोरियल कप ही किती मोठी टुर्नामेंट आहे. नवी मुंबईला राहणारा एक व्यक्ती सौदी अरेबियाला कामासाठी असतो, पण मेल्विन ही टुर्नामेंट ते तिकडून सौदी अरेबियातून बघतायत. यज्ञेश मोरजकर असं त्यांचं नाव आहे. आम्ही त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. आपण मेल्विन मेमोरियल कपला इतकं प्रेम दिलं, एक क्रिकेट प्रेमी आहात तुम्ही, तुमचे मनपूर्वक आभार आणि असंच तुमचं क्रिकेटवरचं प्रेम वाढत जाऊ दे. चला सामना चालू करून घ्यायचा आहे. सारा इलेव्हन कल्याण मी विनंती करतो, वेळ जास्त घ्यायचा नाहीये, आपण आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. तसंच विनंती करेन साई सिद्धी 11 अंधेरी, आपण आपले 2 सलामीवीर पाठवून द्यायचे आहेत.
स्कोर किती टू विन आहे? स्कोर टू विन आपण 39, 39 टू विन दिलेला आहे. 38 आपण 38 धावसंख्या आपण रचले. 39 टू विन आहे. आपण पाहतोय सारा 11 कल्याण या संघासाठी गोलंदाज ओमकार, स्ट्राईकवर एक हार्ड अटॅकिंग बॅट्समन गणेश पाटील आणि त्याचाच एकदम जिगरी मित्र आहेत दोघं, अभिजित दोडके, अब्बू यांना आपण पाहतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला. सामना चालू करून घ्यायचा आहे. नक्कीच गणेश यांचा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न एकदा निश्चित स्वरूपात येते. या एका धावेने संघाचा श्री गणेशा होतोय. नक्कीच गणेश पाटील आपण बघतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला एक धाव घेऊन आलेले आहेत. स्ट्राईकवर त्यांचाच अगदी खास मित्र अभिजित दोडके उर्फ अब्बू, बॉक्स क्रिकेटचा मायकल जॅक्सन म्हणून ज्याला ओळखलं जातं. थँक्यू. ओमकार यांचा वैयक्तिक व संघिक पहिलं षटक आपण बघतोय. पहिल्या षटकातील दुसरा चेंडू मार्गस्थ. सामना करतोय अभिजित. बघूया 39 धावांचं लक्ष ठेवलंय साई सिद्धी 11 अंधेरी या संघासमोर. स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न होता. यष्टीरक्षकाने थोडीशी चपळाई दाखवली, मात्र नॉट आउट इज द फायनल डिसिजन बाय द लेग अंपायर. अँड क्रिकेट इज ऑल अबाउट हाऊ यू रिस्पेक्ट दॅट गेम. नक्कीच पुढे काहीही वाद न करता पंचांनी दिलेल्या डिसिजनचा चांगला मान ठेवला यष्टीरक्षकाने. निर्धाव जातोय चेंडू, डॉट बॉल. मात्र तेवढंच चांगलं कौतुक आपल्याला ओमकारचं सुद्धा करावं लागेल. जाणून घेतलं, स्टेप आउट करतात अब्बू. स्वतःची लेंथ थोडीशी करेक्ट केली आणि नक्कीच त्याचा पूर्णपणे फायदा झाला. एक चांगला डॉट बॉल येतोय, तो म्हणजे सारा 11 कल्याण या संघासाठी. लेग बायच्या स्वरूपात एक धाव नक्कीच मिळते. यावेळी ओमकार यांचा स्लोअर वनचा प्रयत्न होता, मात्र चेंडू फसतोय.
वाईटच्या स्वरूपात एक धाव मिळते. थँक्यू. खेळाडूंना विनंती आहे शांतता ठेवायची आहे. तुम्ही दोघांनी माझ्याकडे बघा. नाही नाही खरं नाही ना, तेच बोललो. इथेच बघा. अरे इथे बघा. नक्कीच आपण पाहतोय रिव्ह्यू चालू आहे आणि एक चांगलं ऑर्गनायझिंग कमिटी आपण बघितली. चांगली शिस्तबद्ध टुर्नामेंट. एक रिव्ह्यू नक्कीच प्रत्येक दोन्ही संघाला देण्यात आलेला आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा आतापर्यंत आपण बघितलं संघांनी घेतलाय. एक चांगली शिस्तबद्ध टुर्नामेंट. इट इज आउट. रिव्ह्यू रिटेन होणार आहे. अंपायर रिव्ह्यू होता. ओके हा, आता बघा काही हरकत नाही. It was umpire review and it is given as out. गणेश पाटील यांना will have to walk back to the pavilion. पहिला झटका लागला तो म्हणजे साई सिद्धी 11 अंधेरी या संघाला. बघूया पुढील फलंदाज कोण येतंय. नवीन फलंदाज आपण बघितलं तर प्रथमेश. एक चांगलं नाव कमावलंय प्रथमेशने देखील. आपण नेहमी त्यांना बघतो आयान मिरॅकल या संघाकडून खेळताना. आज साई सिद्धी 11 या संघामध्ये त्यांची वळणी लागली. दोन्ही भावांची प्रथमेश असो भावेश असो, एक दोघं बंधू चांगली कामगिरी करतात. काय होतं असं बऱ्याचदा झालेलं आहे की माणूस असतो तो बोलतो आणि मग त्याच्यावरून वाद होतात. समोरचा बोलतो अरे भाई त्यांनी सांगितलं नॉट आउट. चला प्रेक्षकांना विनंती आहे शांतता ठेवायची आहे. थँक्यू. चेंडू फुलटॉस घेतलाय भावेश यांनी. तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण, अतिशय नेत्रदीपक क्षेत्ररक्षण स्वप्नील यांच्याकडून पाहायला मिळालं. एकदा जोरदार टाळ्या स्वप्नीलसाठी, सॉरी सचिनसाठी. आपण पाहतोय पहिलं षटक मार्गस्थ आहे. पहिल्या षटकात संघाची धावसंख्या झाली आहे 4. अबू यांचा स्टेप आउट होऊन मारण्याचा प्रयत्न. कव्हरच्या दिशेने मारलेला फटका. एक धाव निश्चित स्वरूपात मिळते. या एका धावाने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5.
ओके येस, जर सलग 3 चौकार लगावले तर 1000 रुपयाचं पारितोषिक आले निखिल पुजारी यांच्याकडून. सलग 3 चौकार हॅट्रिक चौकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आपण पाहतोय स्वतः कर्णधार सागर काटे बॉलिंग मार्कवर एक हलकासा मोठा टर्न करण्याचा प्रयत्न होता, मात्र अयशस्वी ठरतात. वाईट जातोय चेंडू. जोपर्यंत अब्बू आहे तोपर्यंत एक मोठा गेम करण्याची त्यांच्यामध्ये क्षमता आहे. स्वतःच्या संघाला दिशाहीन गोलंदाजी. सागर काटे यांना काहीशी लाईन अँड लेंथ सापडत नाहीये, मात्र अवांतर धावा आपल्याला कदाचित महाग ठरू शकतात. आपण एक लांबचा पल्ला गाठून आलाय. एक चांगल्या खेळीची आपल्याकडून अपेक्षा आहे. आणि यू मिस, आय हिट स्वरूपाचा चेंडू. अब्बू यांना काहीसा कळालेला नाहीये. 2 अवांतर धावानंतर सागर काटे करतायत कमबॅक. नवीन फलंदाज आपण बघतोय दीपल शाह उर्फ पाकी, एक चांगला जुना जाणता खेळाडू आपण बघतोय. असलफा या संघाकडून नक्कीच एकदा फायनल खेळलेले आहेत आणि त्या संघासाठी त्यांनी नक्कीच बरीच वर्ष एक चांगला काम केलेलं आहे. त्याला किती त्रास ना, त्याला किती पण हे 2 राखीव खेळाडू आपल्याला लय भारी भेटले. आणि दीपल शाह यांना नशिबाने काहीशी साथ दिलेली नाहीये. पहिल्याच चेंडूवर रिव्हर्सिपचा प्रयत्न करण्यात आला, मात्र चेंडू बॉक्स आउटच्या स्वरूपात. हमें तो अपनों ने लूटा, गैरों में कहा दम था, बॉल भी गिरा वहां जहां पर्दा कम था. आणि नक्कीच बॉक्स आउटच्या स्वरूपात दीपल शाह यांना माघारी परतावं लागतंय. प्रयाग सावंत पिंट्या सुद्धा बाकी आहे. पिंट्यामध्ये सुद्धा चांगली ताकद आहे, एक चांगला गेम पिंट्याचा आहे. आपण बघितलं बरीच वर्ष तो सुद्धा खेळतोय. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी. सागर काटे रनआउटचा चान्स निर्माण होतोय आणि 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 प्रयाग सावंत यांना माघारी परतावं लागणार आहे. पिंट्या रनआउटच्या स्वरूपात गडी बाद. 39 नक्कीच नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण बघतोय संदीप आचार्य उर्फ सँडी, एक चांगला खेळाडू आपण बघतो. ओव्हरआर्म असू दे, अंडरआर्म असू दे,
सँडी एस पी दादर या संघाकडून खेळलेला खेळाडू, तसंच असल्फा या संघाकडून सुद्धा खेळलेला खेळाडू. यावेळी सागर काटे यांनी थोडंसं वेळ बनवलंय. प्रथमेश यांना माघारी परतावं लागतंय. इट इज व्हाईट बॉल, सो इट इज गोइंग टू बी रन काउंट, विकेट काउंट, बॉल काउंट. आय शपथ, एक मस्त थ्रो आपण पाहायला मिळाला, आपल्याला पाहायला मिळाला. एक सुंदर थ्रो प्रवीण. नक्कीच कल्याणवाल्यांनी स्पष्ट केलंय आम्हाला, आम्ही लांबचा पल्ला गाठून आलोय, आम्ही काही इतक्या हलक्यात जात नाही. अतिशय सुंदर मारलेला थ्रो रनआउटच्या स्वरूपात. प्रणील यांना माघारी परतावं लागतंय. संजू. स्कोर झालाय संघाची धावसंख्या अजूनही 8, नॉट स्टिल इन डबल डिजिट. पण संदीप आचार्य जोपर्यंत आहे तोपर्यंत काही ना काहीतरी होऊ शकतं. संजय, बॉलर संजय. दोन ओव्हर 30 पाहिजे. हा, मागील षटकात 9 रन आणि 1 विकेट आलेली आहे. संजू यांचा बैठक स्वीप मारण्याचा प्रयत्न, ओंकार यांच्याकडे थेट चेंडू जातो. एक धाव नक्कीच मिळते. संजय, बॉलर संजय. संदीप आचार्य स्ट्राईकवर आपण बघतोय. यावेळी थोडस जलद गतीने टाकण्याचा प्रयत्न संजय यांचा मात्र फसतोय. यावेळी थोडासा रूम दिला, थोडीशी जागा बनवली आणि अतिशय सुंदर मारलेला फटका. नक्कीच संदीप आचार्य यांच्याकडे ती धमक आहे की ते एक हाती सामना वळवू शकतात. एक चांगला फलंदाज आहे. बरीच वर्ष अंडरआर्म क्रिकेट असू दे, ओव्हरआर्म क्रिकेट असू दे, स्वतःच नाव गाजवलंय. स्कोर झाला 15. यावेळी आउटसाइड दी ऑफ स्टंप मारण्याचा प्रयत्न होता, मात्र यावेळी फसवलंय. सरळ टाकलेला चेंडू आणि कीपरने जरा सुद्धा चूक केलेली नाहीये आणि बॅट्समन आउट. संदीप आचार्य यांच्या भूमिकेत मोठा झटका लागतोय. साई सिद्धी 11 अंधेरी या संघाला. नक्की ज्याने एक चांगलं यष्टीरक्षकाचं काम बजावलं
तेजसला आपण बघतोय सध्या बॅटिंग मार्कवर, स्ट्राईकवर. चला सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. सारा 11 कल्याण आपल्याला नम्र विनंती आहे, आपण सामना लवकरात लवकर चालू करून घ्यायचा आहे. अतिशय सुंदररित्या टाकलेला हा चेंडू पॉइंटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता, मात्र असफल ठरतायत. निर्धाव जातोय चेंडू, डॉट बॉल येतोय. बॉलर्स चेक, डेड बॉल. यावेळी कव्हर सेशन मारलेला फटका क्षेत्ररक्षकाकडून चूक होते आणि चेंडू जातोय महालक्ष्मी ज्वेलर्स प्युअर अँड परफेक्ट चौकार. नक्कीच अजून एक चौकार जर आला तर संघ साई सिद्धी 11 अंधेरी हा संघ नक्कीच त्या मॅच मध्ये येणार आहे आणि तेजसकडे ती कॅपेबिलिटी आहे, चांगले चौकार लगावू शकतो तेजस. बघूया तेजस अजून एक चौकार लगावतो का. आणि अतिशय सुंदररित्या डाऊन द लेग साइड खेळलेला फटका, रनआउटचा चान्स निर्माण होतोय, मात्र काहीसा कन्वर्ट करू शकलेले नाहीयेत. रनआउट, एक धाव मिळते आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 20 आणि 12 चेंडूत 19 धावांची गरज असणार आहे. साई सिद्धी 11 सॉरी 6 चेंडूत 19 धावांची गरज असणार आहे. येस, माफ करा, 6 चेंडू 19 धावांची गरज. रोशन मी आता तेच म्हटलं, कल्याणचा संघ आहे मात्र चक्री बॉलर अजूनपर्यंत आम्ही बघितलेला नाही आणि तेवढ्यात रोशनला आमंत्रित केलं गोलंदाजीसाठी. मात्र हा विकेट थोडासा मोठा आहे. आज आपण बघितलं चक्री बॉलिंग ऋषी याची एक थोडीफार चांगली चालली, मात्र त्यांनी सुद्धा शेवटचा त्यांचा सामना थोडासा त्याचं षटक महागडं पडलं. चेंडू गॅप मध्ये ट्रॅव्हल होत होता, मात्र प्रवीण यांनी तिकडे चांगली भूमिका बजावली. एक धाव नक्कीच मिळते. खोला टप्प्याचा चेंडू कन्वर्ट करून घेतला, एक धाव नक्कीच मिळते. सामना जवळजवळ सारा 11 कल्याण यांनी खिशात घातलेला आहे, फक्त औपचारिकता उरलेली आहे. अजूनही या षटकातील 4 चेंडू बाकी आहेत. डेलिब्रेट असणार आहे. अतिशय सुंदर लेग ब्रेक आणि कीपर यांनी काहीही चूक केलेली नाहीये. नक्कीच तेजस यांना माघारी परतावं लागतंय. कीपर स्वप्नील आहे, कीपर राईट, एक चांगली कामगिरी बजावत आहे स्वप्नील.
विनोद, एक चांगला यष्टीरक्षक आहे विनोद. भावेश 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 क्रॉस बटेट मारण्याचा प्रयत्न होता, निर्धाव जातो, एक धाव मिळते. सामन्यात फक्त औपचारिकता राहिलेली आहे. संजू पुन्हा एकदा स्ट्राईकवर आपण बघतोय. अतिशय सुंदररित्या टाकलेला चेंडू बॅटची कडा घेते आणि हा सामना जिंकलाय तो म्हणजे सारा 11 कल्याण या संघाने. निलेश ठक्कर, आपके पास दिया मैं भूल के रखता हूं. हां, इकडनं सागर आहे 3 विकेट आणि भावेश 3 म्हणजे इकडे विनर मध्ये सागर सारा 11 सागर काटे. सागरने काय केलं बॅटिंग 3 विकेट काढले. ते रनआउट आहे. हां मग ते 4 म्हणजे 1 2 3 त्यांनी बॅटिंग चांगली केली ऍक्च्युली सारावर आहे कोण एकाने नाही तो बारकाने 13 केलं 14 केलं ते 14 ला याला 3 विकेट काढले. समजलं ना सागर आणि भावेश भावेश थांबायचंय. भावेशला विनंती करतो, भावेश आपण थांबायचंय. नक्कीच आपण झिओम इंडिया यांच्याकडून बेस्ट परफॉर्मर फ्रॉम द लुझिंग टीम भावेश याला मी विनंती करतो. चेतन अँड अलंकार